नमस्कार मंडळी, गावाकडची चूल या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आज आलोय बघा शेतामध्ये सकाळी लवकर. नाश्ता काय करून आलेलो नव्हतो, त्याच्यामुळं आज असं ठरवलंय की शेतामध्येच बसायचं, नाश्ता करायचा. तर काय करायचं ठरवलंय? बटाटे वडा. बटाटे वडा. बर, मग बटाटे वडा म्हणजे तो खरं तर चुलीवर होणार आहे का होय नाही? होय. हा, मग चुलीवरचा वडापाव, बटाटे वडापाव आज आपण बनवणार आहे. त्याच्याबरोबर मिरची पण आपण त्याच्याबरोबर तळून घेणार आहे. तर चुलीवरचा वडापाव आज आपण बनवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला आमचं विसरू नका. गावाकडची चूल हे आमचं युट्यूब चॅनल. तर चुलीवर वडापाव लवकरात लवकर करा. होय हा? होय होय. काय चालतंय. झालंय, तेवढं पाणी पाजून येतो. हम्म. पाणी चालू केलंय वरच्या वर शेतात. बर. तर पाणी पाजून येस्तवर तयार होईल ना का? होय होय. किती वेळ लागेल तरी? अर्धा तास. बर बर, मग तेवढ्या वेळात येतोय माघारी मी. बर जेव्हा बर. टायमापर्यंत येतो. झालं, हे झालं की लगेच वडापाव करायला घेते. बर बर, ठीक आहे. बेसन पीठ, चमचे कॉर्नफ्लॉवर, चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे, ओवा जेणेकरून डाळीचं पीठ बाधू नये म्हणून, आणि थोडासा खायचा सोडा. हे सगळं आता एकत्र करून घ्यायचं आणि पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं. पूर्ण सगळं एकसारखं पीठ मळून घ्यायचं, गुठळे वगैरे न ठेवता. थोडंसं पाणी घालायचं. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीनं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं. बटाटे वड्यासाठी बटाटे शिजवून घेतलेत आणि आता भाजी टाकते. भाजीसाठी साहित्य घेतलंय. बटाटे शिजवून बारीक करून घेतलेत. एक तेल घेतलंय फोडणीसाठी. हळद, बारीक चिरलेला कांदा, मिरची ठेचून घेतली आहे. हे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे. मीठ, मोहरी आणि जिरे. तर आता कढई चूल पेटून कढई ठेवले, तापले कढई. आता फोडणी टाकून घेते. तेल टाकून घेते फोडणीसाठी. तेल तापले, फोडणीचा कढीपत्ता टाकून घ्यायचा. जिरे, मोहरी, जिरे, हळद, जिरे मोहरी थोडी तडतडली की कांदा टाकून घ्यायचा. कांदा चांगला तांबूस कलरवर असं भाजत आला की मग आपण मिरची टाकून अजून जरा भाजून घ्यायचे.
तर बऱ्यापैकी कांदा चांगला भाजत आलाय. यातच आता मिरची टाकून हलवून घ्यायची. आपल्या आवडीनुसार कमी जास्त मिरची टाकायची. मिरची भाजली की त्यातच आता हे आलं लसूण पेस्ट केलेली टाकून घ्यायची. सगळा मसाला भाजत आला आपण यात बटाटे घालून चांगलं एकजीव करणार. आज भाजीत मी एक वेगळाच मसाला टाकणार आहे, त्यामुळे भाजीची चव पण वाढते आणि वडे पण खूप छान लागतात. तर यात आपल्या आवडीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. त्याबरोबरच मी एक मसाला टाकते. स्थित चांगलं एकजीव करून घ्यायचं. यात मी लसूण पेस्ट म्हणजे आलं लसूण चेचतानाच त्याबरोबरच कोथिंबीर पण घातलेली होती, त्यामुळे वरून जास्त अशी कोथिंबीर घालायची गरज नाही वाटत. झाली आपली भाजी तयार आहे. आता चला, आपलं आता तेल तापून झालेलं आहे. आता वडे असे पिठात घोळवून सोडायचे तेलात. असे लालसर कलरवर चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. झालं का? तळून झालं? हो, चालू आहे की. आवर की लवकर, भूक लागली आता. आलासा नव का पाणी पाजून? होय. जरा वेळ थांबा की, मग गरम गरम खावा की. तर मंडळी बघा, चुलीवरचा वडापाव एक वेगळाच प्रकार होणार. कसा आहे, नेहमी आपण वडापाव हॉटेलमध्ये किंवा गाड्यावरती ठेल्यावरती कुठेही आपण वडापाव खातो, ते गॅसवर बनवला जातो. पण चुलीवरती आपण वडापाव करणार आहे म्हणजे त्याचंच बघा, त्याच्यामुळे याची चव जी आहे ना, एक वेगळीच चव लागणार आहे. तर आवरा लवकर. आता हे आपले वडे तळून झालेत बघा. हे असे चांगले लालसर कलरवर असे चांगले भाजून काढायचे, म्हणजे कच्चे वगैरे पण राहत नाही, चांगले तळून निघतात. या पद्धतीनेच आता बाकीचे वडे पण तळून घ्यायचे. वड्याबरोबरच खायला मिरच्या पण तळून काढते. काय झाले बघा बटाटे वडे. बटाटा वडा तयार झाला. बर, आता ती काय करते? खाताय नव का? हो खाणार की. हा,
चुलीवरचा वडापाव, हा वडा घालून देते होय. हम्म. बर बर, हा हा, या तर- सोबत चटणी आणि कांदा. बर. बघा खाऊन कसा लागतोय ते. तर मंडळी, चुलीवर आपण हा वडापाव तयार केलाय, खाऊन बघूया. एक चांगलं झालंय नंबर का? झाला. गाड्यावर बनवतो का नाही हम्म. त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला झाला. घे तू पण नाही, खाऊ. खावा तुम्ही खावा. तर मंडळी, वडापावची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? चुलीवरच्या वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबायला मात्र तेवढं विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या भन्नाट रेसिपीसह, नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह, नवीन एखाद्या विषयामध्ये, नवीन एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.